मुंबईत सेल्फी पाठोपाठ आता पेंग्विन प्रदर्शनाच्या तारखेवरून राजकारण रंगलेलं आहे। पेंग्विन प्रदर्शनाचं उद्घाटन 6 मार्चला करण्यासाठी शिवसेना आग्रही आहे, मात्र भाजप यात खोडा घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। पेंग्विन प्रदर्शन असलेल्या ठिकाणी हवा आणि पाण्याचा अहवाल योग्य आहे, मात्र हा अहवाल नकारात्मक असल्याचं भासवून भाजप हे उद्घाटन पुढे ढकलण्याची खेळी करत असल्याचा आरोप सेनेनं केलाय। काहीही झालं तरी शिवसेनेचाच महापौर या प्रदर्शनाचं उद्घाटन करणार असल्याचा निर्धार शिवसेनेनं व्यक्त केला। महापौरांनी आयुक्तांना पत्र लिहून 6 मार्चला उद्घाटन करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र आता यावरून राजकारण रंगल्यानं उद्घाटन पुढे ढकललं जाणार का याकडे लक्ष लागलंय। की शिवसेनेने करून दाखवलं त्यातलं हे मोठं श्रेय आहे आणि ते श्रेय शिवसेनेला मिळू नये ह्याच्यात राजकारण आहे। आता हे राजकारण म्हणजे कशा प्रकारे हे आपल्याला सर्वांना, जनता आज सुज्ञ नाहीये, जनता खूप हुशार आहे, जनतेला कळतंय की काय राजकारण आहे। खरं तर पेंग्विन हे लवकरात लवकर आणले पाहिजे आणि त्या ठिकाणी तसं वातावरण तयार झालेलं आहे, पॉझिटिव्हली आहे। का आणत नाहीत त्याचं कारण एक वेगळं आहे, राजकारण आहे। डिसेंबर पासून सातत्याने आज उद्घाटन होणार, परवा उद्घाटन होणार हे तारीखे आलेत, परंतु आपसातली भांडण हे समोर दिसत आहेत। मला वाटतंय की पुढचा जो महापौर येणार, कुठल्या पक्षाचं येणार ते अजूनपर्यंत काही ठरलेलं नाहीये। त्याच्यानंतरच मला वाटतं मुंबईकरांना याची पेंग्विनचे दर्शन होणार हे वाटतं। पूरी तरह से नई सुविधा है और इसमें सबसे महत्वपूर्ण जो बात है वो उसकी एयर क्वालिटी और वाटर क्वालिटी है। जहाँ पे पक्षी को रखा जाएगा तो हमारी जो वाटर क्वालिटी है उसमें जो मेजर रिपोर्ट थी, जैसे बैक्टीरियल जो रिपोर्ट थी वो पूरी निगेटिव आई है, उसमें किसी तरह का प्रॉब्लम नहीं है। बट जो वाटर क्वालिटी है उसमें कुछ पीएच वैल्यू वो थोड़ी सी हाई दिखाई गई है, तो वो हमको प्रॉपर बैलेंस करके ही हम पक्षी शिफ्ट कर सकते हैं। प्लस हमारा जो एयर क्वालिटी टेस्टिंग के लिए माइक्रोबायोलॉजिकल टेस्ट है वो रिपोर्ट अभी आनी बाकी है। तो ये दोनों रिपोर्ट सब कुछ फाइनल होने के बाद आई थिंक हम बहुत जल्द जो है हम पेंग्विन यहाँ शिफ्ट कर सकते हैं। या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्यासोबत। कृष्णात, सेल्फीचं राजकारण सुरूच आहे आणि आता पेंग्विनवरून राजकारण रंगायला लागलेलं आहे, काय काय माहिती द्याल याबद्दल? पेंग्विन आणि राजकारण हे जणू मुंबईत समीकरण बनलेलं आहे। मुंबईकरांना पेंग्विन पाहण्यासाठी कधी उपलब्ध होतील हे माहीत नसलं तरी राजकीय पक्षांना मात्र राजकारण करण्यासाठी पेंग्विनचा भरपूर उपयोग होताना दिसतोय। कारण ज्या पद्धतीनं पेंग्विन आणल्यापासून त्याला एक मृत्यू झाल्यानंतर आणि त्यानंतर आता पुन्हा ह्या तिन्ही वेळा राजकारण जे आहे ते पुन्हा रंगलेलं आहे। यावेळी त्यांचाच मित्र पक्ष असलेला, सत्तेत असलेला, परंतु सध्या विरोध पक्षात भूमिका बजावणारा भाजप जो आहे तो या ठिकाणी पेंग्विनचे जे प्रदर्शनासाठी ठेवण्याचा उद्घाटन कार्यक्रम जो आहे त्याला आळकाठी करत असल्याचा आरोप जो आहे तो शिवसेनेच्या वतीने केलेला आहे। कारण शिवसेनेचं म्हणणं आहे की पेंग्विन ठेवण्यासाठी जी जागा जी आहे ती आता पूर्ण कंप्लीट झालेली आहे, सर्व रिपोर्ट पॉझिटिव्हली आलेले आहेत, परंतु प्रशासन हे कुठेतरी भाजपच्या दबावाखाली काम करत आहे आणि त्यामुळे याचं उद्घाटन जे आहे ते लांबवलं जात आहे असा आरोप स्पष्टपणे शिवसेनेच्या नेत्याने केलेला आहे। या संदर्भातली व्हिजिट जी आहे ती राणीच्या बागेत या ठिकाणी करण्यात आली, यावेळी त्यांनी हा आरोप जो आहे तो भाजपवर केलेला आहे। एकंदरीत हे सगळं राजकारण रंगत असलं तरी सुद्धा कृष्णात, हे पेंग्विन दर्शन आता कधी होतंय आणि कुणाच्या हस्ते याचं उद्घाटन होतंय, कुठल्या महापौराच्या हस्ते उद्घाटन होतंय याची प्रतीक्षा सगळ्यांना लागलेली आहे। धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।